शास्त्रीनगर नंबर 1 मधील आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेल्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव येथील जागांवर मंजूर झालाय। तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे। मात्र पालिका आयुक्त, उपायुक्त, वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी संताप व्यक्त करत आज वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये स्थानिक रहिवाशांसह ठिय्या आंदोलन केलं। शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे। येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी मंजूर केले। मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतलाय। तर हत्तीपूलकडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वन विभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे। या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झालाय। तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे। मात्र आचारसंहिता असल्याने काम सुरू करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागा बळकावल्यात। आरोग्य केंद्राच्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहेत, तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारण्यास प्रारंभ झालाय। आयुक्त, उपायुक्त, वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नाही। नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या दोन्ही जागा महत्त्वाच्या आहेत। मात्र वर्तकनगर प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे अनधिकृत बांधकाम सुरूच असल्याचा आरोप यावेळी हनुमंत जगदाळे यांनी केलाय। तसंच जोपर्यंत अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं हनुमंत जगदाळे यांनी सांगितलं। या ठिकाणी आम्ही गेली महिनाभरापासून शास्त्रीनगर विभागातील नागरिकांच्या वतीने त्या ठिकाणी आरोग्य केंद्र असावा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा कट्टा असावा अशा प्रकारची मागणी केली असताना माननीय मुख्यमंत्री यांच्या विशेष निधीतून त्या ठिकाणी आम्ही आरोग्य केंद्र आणि विशेष कट्टा मंजूर करून घेतला। वास्तविक पाहता नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीने नियमानुसार त्या ठिकाणी एखादी वास्तू उभारत असताना त्या जागेवरती अनधिकृत गाळे उभे राहतात आणि याची प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा दखल घेतली जात नाही। त्यामुळं दुर्भाग्याने आज आम्हाला या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। हा प्रशासनाचा गलथानपणामुळेच ही वेळ आली आणि प्रशासनाच्या सहकार्यानेच त्या ठिकाणी अशा प्रकारचे कामं होत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे। आयुक्तांच्याकडे मी 2 वेळा गेलो, त्यांना मेसेज दिला। आयुक्तांनी निश्चितच अतिरिक्त आयुक्तांना तशा प्रकारचे आदेश दिले। अतिरिक्त आयुक्तांच्या म्हणण्याप्रमाणे सहाय्यक आयुक्तांना कारवाई करण्यासंबंधीचे आदेश देण्यात आलेत, परंतु कारवाई झालेली नाही। त्यामुळं हे निश्चित गौडबंगाल काय आहे, कोणामुळं काय अडचणी आहेत हे आम्हाला समजत नाही। आम्ही नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कुठल्याही प्रकारचं स्वहित नाही। ज्या लोकांनी त्या ठिकाणी गाळे बांधलेले आहेत त्यांनी स्वहितासाठी त्या ठिकाणी गाळे बांधलेले आहेत आणि आम्ही नागरिकांच्या हिताचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्हाला बसावं लागतंय। याच्या एवढं दुर्भाग्य मला वाटतंय ठाणे शहरामध्ये अजून कोणतं नाही। गेल्या 50 वर्ष या ठाणे शहरामध्ये काम करत असताना अशा प्रकारचं ढिम्म प्रशासन किंवा अशा प्रकारचं प्रशासन कधीही पाहिलेलं नव्हतं। वास्तविक पाहता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्यामुळं अशा प्रकारचा हवलं या लोकांना निश्चितच प्रकारे जी काही मंडळी अशी असतात, दिसली जागा की ठोक गाळा, कुठल्याही प्रकारचं त्या जागेची मालकी हक्क काही न बघता त्या ठिकाणी अशा प्रकारची कामं करतात। माझी स्पष्ट मागणी तेव्हा पण होती, आज पण आहे, हे फक्त अनधिकृत बांधकामापुरता मर्यादित प्रश्न नाही तर अशा लोकांच्यावरती फौजदारी कारवाई व्हायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। मी त्यांची सुद्धा आत्ताच दूरध्वनीमुळे वेळ मागितली। त्यांची जर वेळ मिळाली तर आजच त्यांच्या कानावर सुद्धा ही गोष्ट घालणार आहे।